इतक्या दूरपासून मी मागे मागे जात होतो भाई, आणि वेळेवर कोणी गायब होईन तर कसं वाटन तुम्हीच सांगा. आज आपल्याला नागपूरमध्ये बरोबर 2 वर्ष कंप्लीट झाले होते भाई. आणखी मी आजपासून लायब्ररी लावलं होतं, आणि तेवढ्यात माहीत चाललं की या लायब्ररीमध्ये अनिकेत बी येऊन गेलता. माझे इथं असाइनमेंट कंप्लीट नाही होत होता भाई, आणि हा मस्त अभ्यास करत होता. जाऊन पाहिलं याच्या जेवढा कायचा अभ्यास करते, तर पाहिलं तर पोलीस भरतीचा अभ्यास करत होता. चांगला विषय आहे म्हणलं तुझ्या. आणखी मी तिथून निघून गेलो कॉलेज ज्यासाठी, त्याच्या कॉल आला अनिकेतच्या, आणि म्हणते तुला माझी पेन पकडला का म्हणते. म्हणजे भाई काही बी समजते का मला. आता सांगतो मी तुम्हाला कोणाच्या मागे मागे जात होतो तेवढ्या दूरपासून. माझा मित्र होता रे, तो एकदम वेळेवर कुठं गेला होता तर माहीतच नाही मला माहित आहे यार. मी समजलो तुम्ही कोणता विचार करता, तर काही बी विचार नको करा यार बरं. मेट्रोमध्ये लिफ्ट आहे भाई, पण आपल्या कॉलेजमध्ये थोडी ना लिफ्ट आहे की जे आपण लिफ्टनं जाऊन. आणखी कॉलेजमध्ये आल्यावर भाई इकडे तिकडे बघायला लागते, कारण की कोणती मॅम कोणाकडून येईन काही सांगता नाही येत. तेवढ्यामध्ये दिसते माझ्या क्लासची सीआर, आणखी म्हणते मॅम येत आहे म्हणते, लवकर जा म्हणते. आता मी का करू भाई, आता तुम्हीच सांगा मी कोणाकडून जाऊ. मग का विषय झाला मी तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये सांगेन. का फसून गेलो आता मी.